तर तुला सोपं जाणार नाही, तुला मराठीत सांगतो। माझ्या कुटुंबाने किती त्रास भोगलेला आहे ना, मी किती त्रास भोगलेला आहे, आणि तू कोणाचं चोळून खातो हे आम्हाला चांगलं माहिती। तू त्या महाराज शब्दाला डाग लावू नको, तू महाराज बी नाहीये, बया धरणारा तू आई मानू शकत नाही। आणि तुझ्या आईबद्दल, तुझ्या बहिणीबद्दल, त्यांच्याबद्दल काय नियत असणार आहे तुझी? तर 40 लाख रुपये घेतले तर असंही कळालंय, ऐकू माहिती मला, 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी। अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर भरपूर आरोप केले। त्यापैकी एक आरोप असा होता की मनोज जरांगे यांनी गुप्त बैठका केलेल्या आहेत। मनोज जरांगे हे शरद पवारांचं पिल्लू आहे। शरद पवार ज्याप्रमाणे सांगतात मनोज जरांगे अगदी त्याप्रमाणेच वागत आहेत। शिवाय मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत, त्यांची बोलण्याची पद्धत चांगली नाहीये। या व्यतिरिक्त ते कोणालाही किंमत देत नाहीत। बारसकरांच्या या विधानांचा मनोज जरांगे यांनी देखील चांगलाच समाचार घेतला आहे। मनोज जरांगे स्पष्ट बोलून गेले की बारसकरांची सगळी अंडी पिल्ली मला माहिती आहेत। हा माणूस काय लायकीचा आहे ते हळूहळू आता सगळीकडूनच समजायला सुरुवात झालेली आहे। आणि बारसकर हा 40 लाख रुपयांमध्ये विरोधकांनी विकत घेतलेला आहे। मित्रांनो, मनोज जरांगे बारसकरांबद्दल काय बोलत आहेत तुम्हीच ऐका। तर तुला सोपं जाणार नाही, तुला मराठीत सांगतो। माझ्या कुटुंबाने किती त्रास भोगलेला आहे ना, मी किती त्रास भोगलेला आहे, आणि तू कोणाचं चोळून खातो हे आम्हाला चांगलं माहिती। ते माझ्या कुटुंबाच्या बद्दल आणि त्याच्याबद्दल जर बोलला ना तू आता संत तुकाराम महाराजाबद्दल, तर तुला सांगतो तुला सुट्टी नाही, तुला मराठीत सांगतोय मी। तू माझ्यावर बोल, माझ्या चुका समाजाला दाखव, तू त्या महाराज शब्दाला डाग लावू नको, तू महाराज बी नाहीये, बया धरणारा तू आई मानू शकत नाही। आणि तुझ्या आईबद्दल, तुझ्या बहिणीबद्दल, त्यांच्याबद्दल काय नियत असणार आहे तुझी? तू हे शिकू नको आम्हाला बाकीचं। तू बाकीचं तुला काय आरोप करायचे कर। तुकाराम महाराजांबद्दल आणि कुटुंबाबद्दल जर माझ्या कधी बोलला नाही इथून पुढे तू, तर तुला सांगतो तुला सोपं जाणार नाही। तू माहिती आहे, मला सगळं माहिती मिळायला लागल्या। तो आता पुढे ते बंधू आले का नाही तिथं, ते बेंगलोरची माता माऊली सुद्धा येणार आहे, तिने ते काय केलंय म्हणून तिला। तर 40 लाख रुपये घेतले तर असंही कळालंय, ऐकू माहिती मला, 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी। म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो। अहो एका दिवसात याला एवढ्याने चॅनल उपलब्ध होते कसे? मग 19 वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले। 19 वर्ष संघर्ष करतोय मी, तुला एका दिवसात घंटा घंटा। आणि सरकारलाही सांगतो, आणि तो जे नेत्याबरोबर पळतो त्यालाही सांगतो, आणि शिंदे साहेबाचा प्रवक्ता त्याच्या मागं त्यालाही सांगतो, आणि कोण बडा नेता आहे त्याच्या मागे त्यालाही सांगतो, तुमच्यामुळं, तुम्ही जर याला साथ दिली तर याच्यामुळं तुमच्या पक्षाचं वाटोळं होणार आहे। मनोज जरांगे प्रामाणिकपणाने आंदोलन करत आहेत हे तर निर्विवाद आहे। मात्र आता मनोज जरांगे यांना विरोध देखील वाढलेला आहे। बारसकरांप्रमाणेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील मनोज जरांगे यांच्यावर आरोप केलेत। त्याचप्रमाणे संगीता वानखेडे यांनी देखील आता मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये बोलायला उघडपणे सुरुवात केली आहे। अनेक जण सोशल मीडियावर मनोज जरांगे यांना ट्रोल करत आहेत। अनेकांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? लोकांच्या बोलण्यामध्ये कितपत तथ्य आहे? खरंच मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे का? यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अजूनही जर तुम्ही महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा। राजकीय घडामोडींच्या अपडेट्ससाठी महाप्रपंच बघत रहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।